पेत्राच्या प्रार्थनामय जीवनाचं एक झलक किंवा एक ट्रेलर जो आहे तो या ठिकाणी पवित्र आत्मा थोडस त्याचं झलक जे आहे ट्रेलर आहे ते या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे पेत्र करत आहे. पेत्राची जी प्रार्थना आहे ती एक चित्ताने केलेली प्रार्थना आहे. आज आपल्याला आपल्या प्रार्थनांचा दर्जा आहे, गुणवत्ता आहे, ती वाढवण्याची गरज आहे. आज आपल्याला आपल्या औपचारिक ज्या प्रार्थना आहेत, यहुदी लोकांनाच वचनाची घोषणा करत होते, त्यांनी शांत प्राप्त झाला. प्रभूने त्याला परराष्ट्रीयांच्याकडे जाण्याचा जो आराखडा आहे, जो मार्ग आहे तो दाखवला, संजीवनाचा मार्ग दाखवला आणि परराष्ट्रीयांच्यावर पवित्र आत्मा उतरला. पौलाच्या पहिल्या सुवार्थ फेरीचा जन्म झाला, ज्या सुवार्थ फेरीमध्ये पौलाने अनेक मंडळांना जन्म दिला. पाठवा. आज आपल्याजवळ संजीवनाचं प्लान रोडमॅप असणं अतिशय गरजेचं आहे. स्टेफन आता या ठिकाणी पृथ्वीवर आपली सेवा, आपली धाव संपून स्वर्गामध्ये जात आहे. त्याच वेळेला ती सेवा पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणच्याच एका व्यक्तीला प्रभू परमेश्वर प्रेज द लॉर्ड. मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे बायबल टेल्स मध्ये. संजीवनाचे रहस्य हा विषय आपण शिकत असताना ह्या विषयाच्या तिसऱ्या भागामध्ये मला खात्री आहे की निश्चितपणे परमेश्वर तुमची ह्या संजीवनाचे रहस्य ह्या मालिकेच्या द्वारे परमेश्वर तुमची भेट घेत आहे आणि निश्चितपणे हा संदेश किंवा हे जे प्रकटीकरण आहे हे तुम्हाला रिवायवल संजीवनाची प्रार्थना करण्यासाठी सहाय्य करत आहे. आज आपण देवाच्या वचनातून आणखीन काही गोष्टी आहेत, त्या आणखीन काही सत्य आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि 9 पासून पुढे मी वचन तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि 9 पासून पुढे वचन तुमच्यासाठी वाचतो आणि त्यानंतर मग आपण ह्या वचनातील ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना 2 प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा त्याला दृष्टांत झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की पेत्रा उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे मी काही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आता या वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे वचन आहे किंवा हा जो उतार आहे यामध्ये पेत्र जो प्रेषितांच्या मधील ज्येष्ठ शिष्य आहे, प्रभू येशूच्या शिष्यांच्या पैकी एक ज्येष्ठ शिष्य आहे, ज्याला प्रभू येशू पासून एक अभिवचन प्राप्त झालेलं होतं. प्रभू येशू त्याला मत्ते सुवर्तमान 18वा अध्याय 16व्या वचनामध्ये म्हणाला की तू पेत्र आहेस आणि ह्याच खडकावरती मी माझी मंडळी रचेन, जिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काही चालणार नाही. तू जे काही या पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल आणि तू जे काही या पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गामध्ये मोकळं केलं जाईल. हा जो पेत्र आहे, जो ज्येष्ठ शिष्यांच्यातील ज्येष्ठ आहे, तो पेत्र या ठिकाणी वचनांच्या मध्ये म्हणलेला आहे की शिमोन नावाचा एक कातडी कमवणारा व्यक्ती होता, एक चांभार होता, जो यापो शहरामध्ये राहत होता आणि यापो शहरामधील समुद्राच्या किनारीच ह्या शिमोन नावाच्या व्यक्तीचं घर होतं आणि ह्या व्यक्तीच्या घरामध्ये पेत्र राहत आहे आणि त्या ठिकाणी तो राहत असताना वचनांच्या मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की पेत्र प्रार्थना करण्यासाठी वरती धाब्यावर गेला, म्हणजे तो दुसऱ्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये प्रार्थनेसाठी गेला आणि प्रार्थना करत असताना तो एक चित्ताने प्रार्थना करत असताना वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की त्याला भूक लागली आणि त्याला काहीतरी खावंसं वाटलं आणि मग जेवणाला अजून विलंब होत आहे आणि इतक्यात त्याचं देहभान सुटलं आणि मग त्याला एक दृष्टांत झाला. आकाश आहे ते उघडलं गेलं आणि एक चांदव्यासारखं दिसणारं पात्र आहे, एक पात्र जे आहे, एक पातेलं किंवा एक भांडा आपण म्हणू शकतो, ते खाली उतरलं आणि त्या पात्रामध्ये सर्व प्रकारचे अशुद्ध सरपटणारे जीव आणि पक्षी होते. आणि मग आकाशातून वाणी झाली की पेत्रा, ते मार आणि तू खा. पेत्र म्हणाला, नाही नाही प्रभू, मी आतापर्यंत निषिद्ध आणि अशुद्ध असं काही खाल्लेलं नाहीये.
आणि मग अशी 3 वेळेला झालं आणि मग ती वाणी म्हणाली, वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की जे देवाने शुद्ध केलेलं आहे ते अशुद्ध मानू नको. आणि असं 3 वेळेला झालं आणि ते पात्र आहे ते परत एकदा आकाशामध्ये घेतलं गेलं. आणि मग पेत्र जो आहे तो ह्या दृष्टांताचा विचार करत आहे की हा दृष्टांताचा अर्थ काय असेल. आणि ह्या दृष्टांताचा विचार करत असतानाच पवित्र आत्मा त्याला म्हणाला की तुला भेटण्यासाठी खाली काही लोक येत आहेत, त्यांची चौकशी न करता ते ज्या ठिकाणी तुला घेऊन जातील त्या ठिकाणी तू त्यांच्याबरोबर जा, कारण त्यांना मी पाठवलेलं आहे, असं पवित्र आत्मा पेत्राला म्हणाला. आणि मग ते 3 लोक जे आहेत ते पेत्राला शोधण्यासाठी आले. त्यांनी पेत्राचं घर शोधलं आणि त्या ठिकाणी ते रात्री राहिले, एकत्र त्यांनी भोजन केलं. आणि मग पेत्र त्या 3 लोकांच्या बरोबर कैसरिया ह्या नगरामध्ये जाण्यास निघाला, जसं देवाने त्याला सांगितलं होतं. आणि मग जेव्हा तो कैसरिया नगरामध्ये गेला, तो कर्नल्य नावाचा जो शताधिपती होता त्या शताधिपतीच्या घरामध्ये गेला. आणि अनेक लोक, शताधिपती जो कर्नल्य आहे त्यानं त्या ठिकाणी एकत्र केलेले आपले आप्तेष्ट, आपले नातेवाईक, आणि तो पेत्राची वाट पाहत होता. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा पेत्राने त्याला विचारलं की तुम्ही मला का बोलवलेलं आहे, त्यावेळेला त्या कर्नल्यानं सर्व हकीकत आहे जी तुम्हाला माहिती आहे ती त्याला सांगितली की मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करत असताना कर्नले जेव्हा प्रार्थना करत होता त्यावेळेला त्याला एक दृष्टांत झाला, त्याला एक देवदूताने दर्शन दिलं आणि त्या देवदूताने त्याला सांगितलं की तुझा उपास आणि तुझ्या प्रार्थना, तुझं दानधर्म आहे ते देवाच्या स्मरणात आलेलं आहे. म्हणून शिमोन नावाचा जो कातडी कामवणारा चांबार आहे, जो यापो नगरामध्ये समुद्राच्या किनारी ज्याचं घर आहे त्या ठिकाणी तो आहे. आणि मग त्याच्या घरामध्ये पेत्र नावाचा व्यक्ती आहे, त्याला तू बोलवून आण आणि त्याच्यापासून तू संदेश ऐक. आणि म्हणून त्या कर्नल्याने आपल्या जवळचे 2 शिपाई आणि एका व्यक्तीला पेत्राला शोधण्यासाठी पाठवलं होतं. ते माणसं पेत्राला शोधले आणि परत कैसरियामध्ये कर्नल्याच्या घरी त्याने घेऊन आलं. आणि मग ह्या सगळी गोष्ट ऐकल्यानंतर पेत्र जो आहे तो आश्चर्यचकित झाला आणि ज्या उद्देशाने तो त्या घरामध्ये गेलेला आहे त्या उद्देशाच्या द्वारे त्यानं सुवार्थ आहे ती सांगितली, येशू ख्रिस्ताच्या विषयी त्या लोकांना सांगितलं. आणि पेत्र जेव्हा त्यांना सुवार्थेची घोषणा करत आहे, पेत्र जेव्हा त्यांना संदेश सांगत आहे, त्यावेळेला देवाचा आत्मा आहे तो त्या सर्व लोकांच्या वरती उतरला आणि ते वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये बोलू लागले. आणि वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की त्याच दिवशी त्या सगळ्या घरातील लोकांनी पश्चाताप केला, त्यांनी प्रार्थना केली आणि प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं आणि बाप्तिस्मा घेतला. यावरून पेत्र आणि त्याच्यासोबत आलेल्या सर्व लोकांनी आश्चर्य केलं. का आश्चर्य केलं? कारण तोपर्यंत पेत्र आणि यहुदी लोकांचा किंवा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा असा विश्वास होता की तारण फक्त यहुदी लोकांच्यासाठी आहे. आणि म्हणून पेत्र किंवा इतर जे शिष्य आहेत ते यहुदी लोक जे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये, वेगवेगळ्या भागांच्या मध्ये आहेत, अशा लोकांना जाऊन सुवार्थ सांगत होते. परंतु ह्या दृष्टांताच्या द्वारे परमेश्वराने पेत्राचे जे व्हिजन आहे, जे दृष्टांत आहे किंवा पेत्राचं जे काही देवाची योजना जी आहे ती त्याला प्रकट केली की मी फक्त यहुद्यांसाठी मर्यादित नाही, येशू ख्रिस्त फक्त यहुद्यांसाठी मर्यादित नाहीये, परंतु देवाने किंवा देवाच्या एकुलत्या एका पुत्राने जगातील प्रत्येक जातीतील, धर्मातील, पंथातील, देशातील, वंशातील लोकांसाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे आणि तारण हे जगातील सर्व लोकांसाठी आहे. ही गोष्ट त्या दृष्टांताच्या द्वारे परमेश्वर आहे तो पेत्राशी बोललेला आहे. आणि मग वचनांच्या मध्ये म्हणलेलं ह्या गोष्टीवरून पेत्र आणि सगळ्यांनी बाकीच्यांनी आश्चर्य केलं. आणि मग वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, आता हे जो प्रसंग या ठिकाणी आपण वाचलेला आहे किंवा पाहिलेला आहे, ह्या प्रसंगामध्ये एक गोष्ट या ठिकाणी जो लूक हे पुस्तक लिहिणारा, प्रेषितांची कृत्ये पुस्तकाचा लेखक लूक आहे, त्याच्याद्वारे पवित्र आत्मा जो आहे तो एक गोष्ट आपल्याला प्रकट करत आहे. या ठिकाणी पेत्राचं जे प्रार्थनामय जीवन आहे, पेत्राच्या प्रार्थनामय जीवनाचं एक झलक किंवा एक ट्रेलर जो आहे तो या ठिकाणी पवित्र आत्मा थोडंसं त्याचं झलक जे आहे, ट्रेलर आहे, ते या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे पेत्र प्रार्थना करायचा त्याची एक झलक या ठिकाणी पवित्र आत्म्याने या प्रसंगातून तुम्हाला मला दाखवलेला आहे. जसं एखादा जुन्या जीवनामध्ये आपण पिक्चर पाहायचो आणि त्याचा एक ट्रेलर असतो आणि त्या ट्रेलरच्या द्वारे पिक्चर मध्ये काय आहे ते आपल्याला समजतं, तसंच आपल्याला एक ट्रेलर, एक छोट्याशा ह्या प्रसंगावरून पवित्र आत्मा जो आहे तो पेत्राचं प्रार्थनामय जीवन कुठल्या लेवलवरती होतं, कोणत्या गुणवत्तेचं होतं, कोणत्या दर्जाचं होतं ते तुम्हाला मला सांगत आहे. का? कारण आपल्याला आपल्या प्रार्थनांच्या मध्ये ती गुणवत्ता, तो दर्जा आहे तो आणायला पाहिजे. पेत्र या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी जेव्हा माडीवरती गेला आणि तो एक चित्ताने प्रार्थना करत आहे रिवायवलसाठी, संजीवनासाठी,
निश्चितपणे त्याच्या प्रार्थनेचा विषय तोच आहे की तारणासाठी लोकांची जीवन बदलायला पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात उतरायला पाहिजे, हेच त्याच्या प्रार्थनेचा विषय. जेव्हा तो प्रार्थना करायला वरच्या खोलीमध्ये गेला, वचनांच्या मध्ये म्हणलेला आहे की त्याला भूक लागली, आणि त्याला भूक लागली इतकंच लिहिलं नाही तर त्याला काही खावंसं त्याच्या मनामध्ये वाटलं. त्याच्या मनामध्ये विचार आला, मला भूक लागलेली आणि मला काहीतरी खायला पाहिजे. ह्या गोष्टी कधी घडत आहेत? जेव्हा तो प्रार्थना करत आहे त्यावेळेला. परंतु त्याने त्या भुकेच्या जाणीवेकडे दुर्लक्ष केलं, किंवा त्यानं शरीराची जी मागणी होती त्या शरीराच्या मागणीकडे त्याने दुर्लक्ष केलं, आणि त्यानं आपलं चित्त, आपलं लक्ष आहे ते पुन्हा एकदा प्रार्थनेकडे कॉन्सन्ट्रेशन केलं, प्रार्थनेमध्ये स्वतःला पुन्हा एकदा झोकून दिलं. आणि जर पेत्र जो आहे तो जर त्याने प्रार्थना आहे ती मधीच थांबवली असती, किंवा पेत्राने प्रार्थना पुढे कंटिन्यू केली नसती, तर जो दृष्टांत परमेश्वर त्याला देणार होता कदाचित तो दृष्टांत त्याला कधी प्राप्त झाला नसता. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे पेत्राने आपल्या प्रार्थनेमध्ये लागलेल्या भुकेचा तो त्याग केला, त्याने त्या जाणीवेकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानं प्रार्थनेकडे कॉन्सन्ट्रेशन केलं, त्यानं प्रार्थनेला महत्व दिलं. आज तशा लेवलची प्रार्थना आहे ती आपल्याला करणं गरजेचे आहे. आपल्या प्रार्थनांच्या मध्ये आपल्याला एक चित्ताने सहभागी होणं, किंवा एक चित्ताने स्वतःला त्या प्रार्थनाच्या उद्देशांच्या मध्ये झोकून देणं अतिशय गरजेचं आहे. पेत्राची ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना एक औपचारिक प्रार्थना नव्हती. पेत्राची प्रार्थना आहे ती एक परिपाठाची प्रार्थना नव्हती. पेत्राची जी प्रार्थना आहे ती एक परंपरागत केलेली प्रार्थना नव्हती, किंवा पेत्राची जी प्रार्थना आहे ती एक ढोंगी प्रार्थना नव्हती. परंतु पेत्राची जी प्रार्थना आहे ती एक उद्देश, एक ध्येय ठेवून केलेली प्रार्थना होती. पेत्राच्या प्रार्थनेमध्ये एक उद्देश होता, एक ध्येय होतं, आणि त्यानं त्या ध्येयापासून स्वतःला विचलित होऊ दिलं नाही. जरी त्याचं शरीर आहे भुकेची मागणी करत आहे तरी देखील त्यानं त्या ध्येयापासून तो विचलित झाला नाही. तो प्रार्थनेमध्ये चिटकून राहिला, तो त्या उद्देशाशी चिटकून राहिला. पेत्राची जी प्रार्थना आहे ती आत्म्यांचं ओझं घेऊन केलेली प्रार्थना आहे. त्याला आत्म्यांचं ओझं, हरवलेल्या आत्म्यांच्या विषयी त्याला ओझं आहे, म्हणून तो एक चित्ताने प्रार्थना करत आहे. पेत्राची जी प्रार्थना आहे ती एक चित्ताने केलेली प्रार्थना आहे. आज आपल्याला आपल्या प्रार्थनांचा दर्जा आहे, गुणवत्ता आहे ती वाढवण्याची गरज आहे. आज आपल्याला आपल्या औपचारिक ज्या प्रार्थना आहेत करायला पाहिजे, म्हणून अशा उद्देशाने केलेल्या ज्या प्रार्थना आहेत ते आपल्याला थांबवलं पाहिजे. आपल्याला एक उद्देश घेऊन आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे, एक ध्येय घेऊन आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. आपल्या प्रार्थनांच्या मध्ये एक उद्देश पाहिजे, ध्येय पाहिजे. आणि म्हणून करिंथकरास पत्रामध्ये एका वचनामध्ये पौल असं म्हणतोय, मी मुष्टियुद्ध म्हणजे मी कुस्ती खेळतोय, परंतु मी हवेशी मी मुष्टियुद्ध खेळत नाही, मी कुस्ती हवेत असं मारत नाही, परंतु एक नेम धरून किंवा एक निशाण, एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी मुष्टियुद्ध खेळतोय. पौल या ठिकाणी आत्मिक युद्धाविषयी बोलत आहे. पौल या ठिकाणी प्रार्थनांच्या विषयी बोलत आहे. आपल्या एक चित्ताने केलेल्या प्रार्थना आहेत, कॉन्सन्ट्रेट, एक लक्ष केंद्रितपणे केलेल्या प्रार्थना आहेत, कॉन्सन्ट्रेशन, एक ध्येय ठेवून केलेल्या प्रार्थना आहेत. त्या प्रार्थना नेम धरून मारलेल्या बाणासारख्या आहेत, आणि त्या प्रार्थना सैतानाचे मजबूत गड उद्ध्वस्त करतात, आणि त्या प्रार्थना लोकांची जीवन बदलतात आणि त्या भागामध्ये संजीवन आणतात. पेत्र जी प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनेचा दर्जा तोच आहे. तो एक चित्ताची प्रार्थना करत आहे, आणि ती प्रार्थना करत असताना भूक किंवा शरीराची मागणी त्याला त्याची ती प्रार्थना ती थांबवू शकली नाही. आज आपल्याला उगाच करायचं आहे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची नाही. आपल्याला प्रार्थनांच्या मध्ये अशा प्रकारे झोकून दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्या जीवनातील त्या प्रार्थनेचा मुख्य उद्देश, ओ प्रभू परमेश्वरा तू बोल, देवा तुझी वाणी मला पाहिजे, प्रभू परमेश्वरा तू भेट घे, पवित्र परमेश्वरा. जोपर्यंत वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की पेत्र जो आहे तो जर त्या ठिकाणी आपली प्रार्थना त्याने थांबवली असती, भूक लागल्या म्हणून थोडंसं जेवणाच्या खोलीमध्ये जाऊन तो गेला असता, तर कदाचित त्याला तो दृष्टांत आहे तो मिळाला नसता. परंतु त्याने आपल्या भुकेचा त्याग केला, त्याने आपल्या त्या शरीराच्या जाणीवेकडे दुर्लक्ष केलं, मागणीकडे दुर्लक्ष केलं, आणि त्याने आपल्या प्रार्थनांच्याकडे फोकस केलं. हा लक्ष केंद्रितपणा, ते फोकस आपल्या प्रार्थनांच्या मध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याशिवाय संजीवन आहे ते येणार नाही. कारण पेत्राच्या ह्या प्रार्थनेच्या द्वारे एक संजीवन, एक रिवायवल आहे, त्यानं जन्म घेतला, आणि मंडळीचा इतिहास आहे तो पूर्णपणे बदलला. कारण की यहुदी जे लोक आहेत किंवा जे शिष्य आहेत ते फक्त यहुदी लोकांनाच वचनाची घोषणा करत होते. त्यांनी
स्वतःच्या सुवार्तेला यहुदी ही मर्यादा घातलेली होती, परंतु ह्या दृष्टांताच्या द्वारे परमेश्वराने पवित्र आत्म्याने ती यहुद्यांच्या पर्यंत जी मर्यादा होती ती तोडली आणि सुवार्तेची जी द्वार आहेत ती परराष्ट्रांसाठी म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, जगातील प्रत्येक जातीतील धर्मातील लोकांच्यासाठी मोकळी केली. हे जे दृष्टांत जो पेत्राला प्राप्त झालेला आहे त्या दृष्टांताच्या द्वारे परमेश्वर पेत्राला म्हणाला की मी फक्त यहुद्यांसाठी मरण पावलो नाही, परंतु जगातील प्रत्येक जातीतील धर्मांच्यासाठी मरण पावलेलो आहे. आणि हे सत्य ह्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून वचनांच्या मध्ये असं म्हणलेलं आहे की जेव्हा पेत्र त्या ठिकाणी गेला आणि पवित्र आत्मा त्या लोकांच्या वरती उतरला, त्यावेळेला पेत्र आश्चर्यचकित झाला. सगळेजण आश्चर्यचकित झाले, कसं होऊ शकते? आणि त्यांनी देवाचं गौरव केलं, कारण ते म्हणाले की आम्हाला जसा पवित्र आत्मा मिळाला तसा परराष्ट्रीयांनाही देव देत आहे. आणि म्हणून परराष्ट्रांसाठी देखील देवाची योजना आहे. ह्या दृष्टांताच्या द्वारे मंडळीचा इतिहास आहे तो बदलला. परमेश्वर एक सत्य, एक योजना, एक योजना आहे ती पेत्राला या ठिकाणी प्रकट करत आहे. परमेश्वराचा जो एक प्लान आहे, एक आराखडा आहे तुमच्या आणि माझ्या सेवेविषयी, संजीवनाचा एक आराखडा परमेश्वराच्या जवळ तयार आहे. परंतु तो आराखडा, ते प्लान, तो दृष्टांत परमेश्वर तुम्हाला आणि मला कधी देईल? ज्या वेळेला आपण संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये, अशा गुणवत्तेच्या प्रार्थनांच्या मध्ये, अशा लेवलच्या प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला झोकून देऊ, ज्या ठिकाणी आपण स्वतःच्या शरीराचा त्याग करून आपण त्या प्रार्थनांच्या मध्ये समर्पित अशा प्रकारे आपलं हृदय आहे ते त्या प्रार्थनांच्या मध्ये तुटेल. संजीवनाची प्रार्थना ही काही साधी प्रार्थना नाहीये देवाचे प्रिय मुलांनो. संजीवनाची प्रार्थना ही एक साधारण अशा प्रकारे केलेली प्रार्थना नाहीये. संजीवनाची प्रार्थना म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता की जसं एक गर्भवती स्त्री आहे जिला बाळ होणार आहे आणि तिच्या पोटामध्ये बाळ आहे, गर्भ आहे, तो वाढत आहे आणि मग ती वाट पाहत असते आपल्या बाळाच्या जन्माची. तिला डॉक्टरांनी तारीख दिलेली असते, एक तारीख सांगितलेली असते, त्या तारखेला तिची डिलिव्हरी होणार म्हणून सांगितलं असते आणि तिचं लक्ष त्या तारखेकडे लागलेलं असतं. आणि जेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू होतात त्यावेळेला तिचं लक्ष दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे नसतं. तिचं लक्ष आपल्या डिलिव्हरीकडे किंवा त्या बाळाच्या जन्म होण्याकडे लागलेलं असतं. जेव्हा तिला प्रसूतीच्या वेदना होत असतात त्यावेळेला तुम्ही तिला जगातील किती जरी चविष्ट पदार्थ आणून तिच्या समोर ठेवला तरी तो पदार्थ तिला गोड लागणार नाही किंवा त्या पदार्थाकडे ती लक्ष देणार नाही. तुम्ही जगातील किती जरी मनोरंजन करणारा मालिका, मनोरंजन करणारा पिक्चर, मनोरंजन करणारा खेळ किंवा मनोरंजन करणारा व्यक्ती तिच्या समोर त्यावेळेला आणून ठेवला तरी तिचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही, कारण तिचं लक्ष त्या वेदनांच्याकडे लागलेलं आहे, तिचं लक्ष बाळांच्याकडे लागलेलं आहे. तसंच संजीवनाची प्रार्थना आहे. जो व्यक्ती स्वतःला संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये झोकून देतोय तो संजीवन जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहत नाही, घडत असलेल्या गोष्टी, लोकांची जीवन बदलत असलेली जोपर्यंत तो पाहत नाही ना तोपर्यंत त्याला त्या वेदना होत असतात. तोपर्यंत तो प्रभू जो रडत असतोय, प्रभू मला बघायचं आहे, पवित्र परमेश्वरा गौरवी देवा मला संजीवन बघायचं आहे. त्याच्या समोर जरी तुम्ही सोन्याच्या ताटातून त्याला एक उत्तम खायला दिलं तरी त्याचं लक्ष त्या पंच पक्वानांच्याकडे नसतं, त्याचं लक्ष संजीवनाकडे, लोकांची जीवन बदलण्याकडे लागलेलं असतं. आणि अशा प्रकारच्या प्रार्थनांच्या मध्ये जोपर्यंत आज मंडळी आपण स्वतःला झोकून देणार नाही तोपर्यंत रिवायव्हल जे आहे ते आपल्या भागामध्ये, मंडळीमध्ये, देशांच्या मध्ये आणि आपल्या ह्या भागामध्ये येणार नाही. आपल्या जीवनामध्ये ते संजीवन आपण पाहू शकणार नाही. आपल्याला स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये झोकून देणं अतिशय गरजेचं आहे. वचनांच्या मध्ये प्रेषितांची कृती हे पुस्तक अद्भुत पुस्तक आहे, गौरवी पुस्तक आहे. आणि खरंच ज्या प्रेषितांच्याद्वारे एक रिवायवल संजीवन ह्या जगामध्ये आलं, पहिल्या शतकाच्या मंडळीमध्ये आलं, त्या शिष्यांचं प्रार्थनामय जीवन ह्या पुस्तकाच्या मध्ये, ह्या प्रेषितांची कृती पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. आपण त्याचा बारकाईने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. मी आणखी एक वचन तुमच्यासाठी वाचतो आणि निश्चितपणे परमेश्वर ह्या वचनांच्या द्वारे देखील तुमची भेट घेईल. 13 आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय 13 आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते.
हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. आता या ठिकाणी वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की 120 लोकांची नावं या ठिकाणी दिले. त्याच्यामध्ये पेत्र, याकूब, योहान यांची सुरुवातीलाच नावं दिलेली आणि स्त्रिया ज्या आहेत 120 लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ते 120 लोक माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत आहेत आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे ते एक चित्ताने प्रार्थना करण्यासाठी तत्पर होते. त्यांची जी प्रार्थना होती ती एक चित्ताची प्रार्थना होती आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणलेलं आहे वन अकॉर्ड हा शब्द एक चित्ताच्या प्रार्थनेसाठी वापरलेला आहे. वन अकॉर्ड, ज्याचा अर्थ असा आहे की अनेक लोक एकमताने एका गोष्टीसाठी एकमत होऊन एकाच ध्येयाने, एकाच उद्देशाने, एकाच वेळेला जेव्हा कृती करतात, अनेक लोक एका मताविषयी, एका गोष्टीविषयी एकमत होऊन एका वेळेला, एका उद्देशाने, एका ध्येयाने एकसारखीच कृती करतात, त्याला वन अकॉर्ड असं म्हणतात. ती एक चित्ताची प्रार्थना. आता हे 120 जण जे लोक आहेत ते एका ध्येयाने, एका उद्देशाने, म्हणजे त्यांच्या प्रार्थनेला एक उद्देश आहे. सगळ्यांच्या प्रार्थनेला एक उद्देश घेऊन त्यांनी प्रार्थना करत आहेत. 120 जणांपैकी एकटा तिकडे प्रार्थना करताय, एकटा हा विषयासाठी प्रार्थना करताय, एकटा त्या विषयासाठी प्रार्थना करताय असं नाहीये, परंतु ते एका उद्देशाने, एका विषयासाठी प्रार्थना करत आहेत आणि म्हणून त्याला एक चित्ताची प्रार्थना असं म्हणलेलं आहे, वन अकॉर्ड. आणि कुठला तो उद्देश आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गामध्ये घेतला जात होता त्यावेळेला त्याने जाण्या अगोदर त्यांना एक उद्देश आणि एक ध्येय दिलं होतं. प्रेषितांची कृत्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, जे वचन पित्याने मला तुम्हाला देणगी देण्याविषयी दिलेलं आहे ते वचन घेऊन तुम्ही प्रार्थना करा, किंवा त्या वचनानुसार जे प्रॉमिस तुम्हाला दिलेलं आहे त्या वचनानुसार तुम्ही प्रार्थना करा की पवित्र आत्म्याची देणगी तुम्हाला मिळावी. आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये प्रभू येशू त्यांना म्हणाला की पवित्र आत्मा तुम्हावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, यहुद्यामध्ये, शमरोन्यामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. आणि मग तो उद्देश काय आहे की एक वचन प्रभू येशूने त्यांना, एक ध्येय प्रभू येशूने त्यांना दिलेलं आहे की तुम्हाला सेवेमध्ये बाहेर पडायच्या अगोदर पवित्र आत्म्याची अतिशय गरज आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या शिवाय तुम्ही परमेश्वराची सेवा तुम्ही करू शकत नाही. म्हणून तुम्ही एक चित्ताने, एका ध्येयाने प्रार्थना करणं अतिशय गरजेचं. आणि ते एका चित्ताने, एका उद्देशाने, एका ध्येयाने त्या ठिकाणी प्रार्थना करत आहेत की जी देणगी पिता आम्हाला देणार आहे ती देणगी आम्हाला मिळू दे. आणि ते सर्वजण एक चित्तामध्ये प्रार्थना करत असताना वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला आणि त्या पवित्र आत्म्याने त्यांना अग्नीच्या जिभा दिल्या आणि त्या वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभा त्यांनी पाहिल्या, त्या प्रत्येकावरती उतरल्या आणि ते वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये बोलू लागले. ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. जेव्हा ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की पेत्राने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एक संदेश दिला. 3000 लोकांची मंडळीमध्ये भर पडली. त्यानंतर वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की 5000 लोकांची भर पडली आणि हे रिवायवल, हे संजीवन आहे ते वाढत गेलं. का? कारण ते एक चित्ताने प्रार्थना करत होते. जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला, पवित्र आत्म्याने त्यांना अग्नीच्या जिभा दिल्या आणि त्या अग्नीच्या जिभेच्या द्वारे, म्हणजे अन्य भाषेच्या प्रार्थनांच्या द्वारे देखील ते प्रार्थना करत आहेत. आणि ही जी एक चित्ताची प्रार्थना आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केलेली प्रार्थना आहे, ही प्रेषितांचं प्रेयर लाईफ आहे ते पूर्णपणे बदलणारी होती. त्यांचं प्रेयर लाईफ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे अधिक मजबूत झालं, अधिक एकाग्रतेचं झालं, अधिक एक चित्ताचं झालं. आणि तिथून पुढे आपण पाहतो की प्रेषित जे आहेत ते प्रार्थनेच्या सेवेला पहिलं स्थान देत आहेत, कारण त्यांना माहित आहे की जेव्हा ते येशू सोबत राहत होते त्यावेळेला देखील प्रभू येशूने प्रार्थनेच्या सेवेला पहिलं स्थान दिलं होतं आणि ते देखील तीच गोष्ट त्या ठिकाणी करत आहेत की त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या सेवेला पहिलं स्थान दिलं. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि त्या ठिकाणी वचनांच्या मध्ये असं दिलेलं आहे की ते 42 वचनांच्या मध्ये दिलेलं आहे, प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होते असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि मग तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ कृत्ये आणि चिन्हे घडत होती असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी
प्रेषितांचं प्रार्थनामय जीवन जे आहे ते त्याचं एक उदाहरण किंवा त्याचं एक झलक या ठिकाणी लूक जो आहे तो आपल्याला या प्रेषितांची कृत्य पुस्तकाच्या द्वारे आपल्याला एक दाखवत आहे. आणि आज आपल्या प्रार्थनेची गुणवत्ता, आपल्या संजीवनाच्या प्रार्थनांचा गुणवत्ता आहे तो आपल्याला बदलणं अतिशय गरजेचं आहे. ओ हालेलुया. जसं प्रवेशित हृदय हरवलेल्या आत्म्यांसाठी तुटत होतं, तसं आपलं हृदय हरवलेल्या आत्म्यांच्यासाठी तुटणं प्रार्थनांच्या मध्ये गरजेचं आहे. जेव्हा आपण संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला झोकून देणार, आपण संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला समर्पित करणार, निश्चितपणे एक वेळ अशी येईल आपल्या प्रार्थनांच्या मध्ये ज्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या भागातील रिवायवल किंवा संजीवनाचं एक नकाशा, एक आराखडा, एक रोडमॅप परमेश्वर तुम्हाला देईल. कारण जर प्रार्थना आहे तर त्या ठिकाणी परमेश्वराची वाणी आहे. पेत्र प्रार्थना करत आहे वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे, आणि त्याला दृष्टांत प्राप्त झाला. प्रभूने त्याला परराष्ट्रीयांच्याकडे जाण्याचा जो आराखडा आहे, जो मार्ग आहे तो दाखवला, संजीवनाचा मार्ग दाखवला, आणि परराष्ट्रीयांच्यावर पवित्र आत्मा उतरला. परराष्ट्रीयांच्या मध्ये मंडळीची स्थापना झाली. या ठिकाणी ते एक चित्ताने प्रार्थना करत आहेत. यहुद्यांच्या मध्ये, यरुशलेममध्ये मंडळीची स्थापना झाली, आणि अनेक लोक त्यांच्यामध्ये, वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, त्यांच्यामध्ये भर पाडत गेले. आता हा जो पेत्र जो आहे तो अतिशय अतिशय एक बिझी, अतिशय व्यस्त असा व्यक्ती होता त्या काळामध्ये. त्याच्यासारखं बिझी दुसरं कोणीही त्या काळामध्ये नव्हतं. कारण पेत्र हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालत होता. अनेक चिन्हे, अद्भुते परमेश्वर त्याच्याद्वारे करत होता. आणि हे करत असताना वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी असताना पेत्राने आपल्या प्रार्थनेच्या जी सेवा आहे किंवा प्रार्थना जी आहे त्याला कधीच दुय्यम स्थान दिलं नाही. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की पेत्र बिझी होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून इन्व्हिटेशन्स येत आहेत. ओ पेत्र महाराज तुम्ही ह्या भागामध्ये या, पेत्र महाराज त्या भागामध्ये या, पेत्र महाराज सर्व ठिकाणी हा पेत्र आहे तो फिरत आहे, वचनांची घोषणा करत आहे, चिन्ह चमत्कार करत आहे. आणि वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देखील त्यानं स्वतःचं प्रार्थनामय जीवन, एक चित्ताचं प्रार्थनामय जीवन आहे ते झोकून देऊन प्रार्थना देण्याचं जे प्रार्थनामय जीवन आहे ते त्यानं कधीही त्याला दुय्यम स्थान त्यानं दिलेलं नाही. कारण आपण आणखी एक वचन या ठिकाणी वाचूया, प्रेषितांची कृत्ये याचा मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 6वा अध्याय असेल कदाचित. प्रेषितांची कृत्ये आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 6वा अध्याय 3 आणि 4 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशा 7 प्रतिष्ठित मनुष्य शोधून काढा, त्यास आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही प्रार्थनेत व वचन सेवेत तत्पर राहू. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की मंडळी आहे ती वाढत आहे, अनेक विश्वासणारे लोक त्याच्यामध्ये ऍड होत आहेत यहुदियातून. आणि मग वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की सगळ्यांचं जेवण आहे ते राहणं आहे ते सामायिक होतं, आणि त्यामुळे जेवणावरून थोडासा वादविवाद त्या ठिकाणी होत आहे. हेल्लेनी यहुद्यांचं असं म्हणणं होतं की इब्री यहुदी आहेत ते आमच्या विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यांना जेवण कमी देत आहेत किंवा त्यांची हिंसाळ होत आहे. आणि हा विषय जो आहे तो प्रेषितांच्या कानापर्यंत गेला, आणि मग प्रेषित त्या ठिकाणी आले ह्या गोष्टीचा निकाल लावण्यासाठी. आणि त्यावेळेला पेत्र त्या सर्व लोकांना म्हणाला की तुमच्यापैकी 7 पवित्र आत्मेने पूर्ण ज्ञानी असे लोक शोधून काढा, ज्यांना आम्ही ह्या पंक्ती सेवेसाठी नेमू. परंतु आम्हाला मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तर म्हणजे आम्ही प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. पेत्र या ठिकाणी म्हणत आहे आम्हाला प्रार्थनेत तत्पर राहणं गरजेचं आहे, कारण प्रार्थनेची जी सेवा आहे ती सेवा जी आहे ती बाकीच्या सर्व सेवांच्या मध्ये सामर्थ्य आणणारी सेवा आहे. आणि म्हणून आम्हाला देवाने प्रार्थनेची सेवा आणि वचनांची सेवा करण्यासाठी निवडलेलं आहे. ते आमचं फोकस आहे, ते आमचं ध्येय आहे, आणि त्यामध्ये आम्हाला चालणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी सेवा आहे ही भांडणं सोडवण्याची सेवा आहे, गैरसमज दूर करण्याची सेवा आहे, याची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून 7 पुरुष द्या, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या कामावरती किंवा ही जबाबदारी आम्ही त्यांना सोपवून देतो. यावरून आपल्याला समजतं की रिवायवल साठी, संजीवनासाठी एक चित्ताची प्रार्थना ही किती गरजेची आहे. ह्या वचनांच्या द्वारे आपल्याला समजतं की कशा प्रकारे, कोणत्या गुणवत्तेची प्रार्थना पेत्र आणि प्रेषित त्या काळामध्ये करत होते. आणखी एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आहे, तो मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय मी तुमच्यासाठी वचन वाचतो. या ठिकाणी असं दिलेलं आहे की
प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय. या ठिकाणी असं दिलेलं आहे, अंतिकिया येथील ख्रिस्ती मंडळी. अंतिकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएल व शौल हे संदेश व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा प्रभूची सेवा अंतिकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मंडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएल व शौल हे संदेश व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवलं आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. आता ह्या वचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो शौल जो आहे, जो ज्याचं नंतर तो पौल झाला, शौलाचा पौल झाला तो शौल, आणि त्याच्या सोबत अंतिकियाच्या ह्या मंडळीमध्ये काही लोक आहेत ज्यांची नावं या ठिकाणी दिली आहेत. बर्नबा आहे, लूक्य कुरेनेकर आहे, शिमोन निग्रे आहे, आणि जो बालपणापासून हेरोद राजाबरोबर वाढलेला मनाएल नावाचा व्यक्ती आहे. 5 लोकांची नावं या ठिकाणी दिली आणि ते कशा प्रकारे अंतिकियाच्या मंडळीमध्ये प्रभूची सेवा करत आहेत, वचन सांगत आहे, उपास आणि प्रार्थनांच्या द्वारे ते प्रभूची सेवा करत आहेत. का? कारण की यरुशलेम मध्ये स्तेफनावरती हल्ला झाला आणि स्तेफन आहे तो शहीद झाला. यहुद्यांनी त्याला दगडमार करून त्याला मारलं, वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे. आणि त्यानंतर पुष्कळ जे विश्वासणाऱ्या लोकांचा छळ झाला आणि यरुशलेम मधून हे सगळे विश्वासणारे आहेत ते सगळे विश्वासणारे पूर्ण आजूबाजूच्या प्रदेशांच्या मध्ये पांगलं. कोणी शमरुनामध्ये गेलं, कोणी आजूबाजूच्या प्रदेशांच्या मध्ये गेलं आणि कोणी अंतिकियामध्ये गेलं. आणि मग अंतिकियामध्ये देवाच्या वचनांचं जे सामर्थ्य आहे ते वाढायला लागलं, सुवार्ता प्रचार वाढू लागला आणि वचनांच्या मध्ये म्हणलेल्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी अंतिकियामध्ये विश्वास ठेवला आणि एक आत्म्याने भरलेल्या मंडळीची त्या ठिकाणी स्थापना झाली. यरुशलेम नंतर जे प्रेषितांचं जे मुख्य केंद्र आहे ते अंतिकिया झालं, रिवायवलचं केंद्र अंतिकिया झालं. आणि त्या अंतिकिया शहरामध्ये हे 5 जण प्रार्थना करत आहेत, उपास आणि प्रार्थना करत आहेत की प्रभू परमेश्वरा, तुझ्या योजना आहेत त्या प्रकट कर. प्रभू आम्हाला तुझ्या गौरवासाठी वापर, आत्म जिंकण्यासाठी वापर. प्रभू रिवायवल संजीवन आहे ते येऊ दे. अशा प्रकारे ते प्रार्थना करत आहेत, उपास करत आहेत आणि स्वतःला त्यांनी त्या प्रार्थनांच्या मध्ये, संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये झोकून दिलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी स्वतःला संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये झोकून दिलं त्यावेळेला वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे पवित्र आत्मा त्या ठिकाणी बोलला, पवित्र आत्म्याचा आवाज त्याने ऐकला आणि पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की शौल आणि बर्नबाला ज्या सेवेसाठी मी वेगळं केलेलं आहे त्या सेवेसाठी त्यांना पाठवून द्या. नंतर त्यांनी उपास आणि प्रार्थना करून त्यांना त्या सेवेसाठी पाठवून दिलं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या त्या उपास आणि प्रार्थनांच्या द्वारे पौलाच्या पहिल्या सुवार्ता फेरीचा जन्म झाला. ज्या सुवार्ता फेरीमध्ये पौलाने अनेक मंडळांना जन्म दिला, हजारो आत्म्यांच्या पर्यंत त्याने सुवार्ता प्रचार केला, अनेक अद्भुत चिन्ह चमत्कार झाले. अनेक गोष्टी त्या पहिल्या सुवार्ता फेरीमध्ये पौलाच्या आणि बर्नबाच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास आल्या. अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारला आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून. आणि या सुवार्ता फेरीचा जन्म कुठे झाला तर त्या सुवार्ता फेरीचा जन्म अंतिकियामध्ये केलेल्या उपास आणि प्रार्थनांच्या मध्ये झाला. आणि मग पवित्र आत्म्याने त्याने एक प्लान दिलं. जेव्हा ते उपास करत आहेत, ते प्रार्थना करतायत, पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला. जेव्हा ते रिवायवलसाठी प्रार्थना करतायत, पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं या दोघांना मी ह्या सेवेसाठी वेगळं केलेलं आहे आणि त्या सेवेसाठी त्यांना पाठवून द्या. त्यांच्या जीवनाचा आराखडा, त्यांच्या जीवनाचा दृष्टांत, विजन मी प्लान केलेलं आहे, ते प्लान मी तुम्हाला देतो आणि त्या प्लाननुसार तुम्ही त्यांना पाठवा. आज आपल्याजवळ संजीवनाचं प्लान, रोडमॅप असणं अतिशय गरजेचं आहे. जर ते नसेल तर आपण प्रार्थना केली पाहिजे, कारण ते प्लान प्रभूजवळ आहे आणि प्रभू अशा लोकांना शोधत आहे तुमच्या भागामध्ये, ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये, मंडळांच्या मध्ये, जे ज्यांना तो प्लान देणार त्या योग्यतेचं कोण आहे का, त्या लेवलमध्ये प्रार्थनांच्या मध्ये कोण स्वतःला झुकून दिलंय का. निश्चितपणे परमेश्वर तो प्लान जो आहे तो त्या व्यक्तीला देईल आणि त्याच्याद्वारे एक मोठं रिवायवल संजीवन आहे ते त्या भागामध्ये, त्या देशामध्ये किंवा त्या राज्यामध्ये, त्या गावांच्या मध्ये आणेल. आज आपल्याजवळ ते प्लान असणं अतिशय गरजेचं आहे. जे देवाच्या जवळ रिवायवलचं प्लान आहे ते प्लान कधी मिळेल जेव्हा आपण संजीवनाच्या प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला झोकून देणार.
हा शौल उगत या ठिकाणी उपास आणि प्रार्थना करत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, तो उगच उपास आणि प्रार्थना करत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं नाही. जो मंडळीचा छळ करणारा होता, जो मंडळीला त्रास देणारा होता, वचनांच्या मध्ये सांगितलंय की जेव्हा स्तेफनाला दगडमार करत होता त्या ठिकाणी हा शौल त्या ठिकाणी उभा होता आणि त्याला स्तेफनाला दगडमार करणं आणि त्याचा वध करणं हे त्याला मान्य होतं. त्या तरुणाच्या जवळ, शौल नावाच्या तरुणाच्या जवळ त्या लोकांनी आपली वस्त्रे ठेवलेली होती असं वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे. आणि जेव्हा स्तेफन मरत होता त्यानं पाहिलं की आकाश उघडलेलं आहे आणि मनुष्याचा पुत्र पित्याच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्यानं पाहिला असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि मग जो स्तेफन आहे त्यानं प्रार्थना केली, प्रभू यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. ओ हालेलुया. जेव्हा स्तेफन आहे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाच्या वचनाची घोषणा करत आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावरती उतरलेलं आहे आणि ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी जो तरुण होता शौल नावाचा त्या तरुणावरती देखील उतरलं. प्रभूने त्याला त्याच वेळेला निवडलं आणि प्रभूने त्याच वेळेला त्याला वेगळं केलं. आणि तिथून पुढे वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे की शौल आहे तो त्वेषाने पेटून उठला, कारण त्याला स्तेफनाचा वध आहे तो मान्य होता आणि त्याने एक निर्णय घेतला की ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांचा छळ करायचा आणि त्यांचं एक काम आपल्याला थांबवायचं आहे. आणि तो ह्या कामामध्ये बिझी असताना प्रभू येशूने त्याची भेट घेतली आणि त्याचं जीवन बदललं. जे स्तेफनाचं काम संपत आहे, स्तेफन आता या ठिकाणी पृथ्वीवर आपली सेवा, आपली धाव संपून स्वर्गामध्ये जात आहे, त्याच वेळेला ती सेवा पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणच्याच एका व्यक्तीला प्रभू परमेश्वराने निवडलं. हे कसं शक्य आहे? कसं एखाद्या कठीण हृदय विरोध करणाऱ्या व्यक्तीचं जीवन अशा प्रकारे बदललं की तो त्याचा पुरस्कर्ता झाला आणि तो पवित्र शास्त्रातील, ओ हालेलुया, पवित्र शास्त्रातील एक आशीर्वादित, एक सामर्थ्यशाली व्यक्ती झाला, ज्यानं नव्या करारातील 13 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्याची पुस्तक आज देखील मंडळीसाठी उत्तेजन देणारी, मंडळांसाठी एक आशीर्वादाचे आहेत. त्या पुस्तकांचा समावेश देवाचं वचन म्हणून बायबलमध्ये करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे प्रभू परमेश्वराने त्याला निवडलं? काय उगाच निवडलं का परमेश्वराने त्याला? काय परमेश्वराची एक योजना होती म्हणून परमेश्वराने फक्त त्याला निवडलं नाहीये? देवाच्या प्रिय मुलांनो, जेव्हा हा हा शौल जो आहे तो मंडळीचा छळ करत होता त्यावेळेला तुम्हाला काय आपल्याला आपण असा विचार करू शकतो का की मंडळीतील शिष्य आहेत ते शांत बसलेले आहेत? निश्चितपणे ते प्रेषित प्रार्थना करतायत, ओ या व्यक्तीचं जीवन बदलू दे म्हणून, प्रभू याचं जीवन बदलू दे देवा, हा छळ करणारा व्यक्ती आहे याचं जीवन बदलू दे म्हणून प्रार्थना करत असतील. आणि म्हणून त्यांच्या प्रार्थनांच्या द्वारेच प्रभूनं ह्या शौलाची भेट घेतली आणि हा शौल आहे तो फौल झाला आणि हा एक प्रार्थनेचा योद्धा झाला. हा सुवार्ता प्रचार करणारा, मंडळाची स्थापना करणारा हा योद्धा झाला. परमेश्वराने त्याला सामर्थ्याने वापरलं, परमेश्वराने त्याला सामर्थ्याने वापरलं. वचनांच्या